आता बघा, आता तुम्हाला एक न्याय सांगतो. तुम्ही मला एक अभंगाचा न्याय असतो, न्याय म्हणतात त्याला. कसा हे केला पाहिजे बघा, इकडे लक्ष द्या. आता बघा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. पिता श्रवण करीती, धन्य माता पिता तयाचिया. भागवत श्रवण करीती, धन्य माता पिता तयाचिया. आणि अखंड चिंतन विठोबाचे जे करती, धन्य माता पिता तयाचिया. कळलं? एक न्याय. दुसरा न्याय, आपुलिया हिता जो असे जागता, तयाचा हरिक वाटे देवा. गीता श्रवण करीती, तयाचा हरिक वाटे देवा. भागवत श्रवण करीती, तयाचा हरिक वाटे देवा. आणि अखंड चिंतन विठोबाचे जे करीती, तयाचा हरिक वाटे देवा. गीता गीता म्हणजे काय? पंचवटीच्या ठिकाणी रामानं सीतेला जो उपदेश केला त्याला काय म्हणतात? गीता. हा, रामानं सीतेला गीता सांगितली. आता मात्र उरकावं लागते, काही होत म्हणायला लागते. काही बी होत म्हणते. इकडे लक्ष द्या. सांडी हे मूर्खपण, मुठी घे धनुष्यबाण. अर्जुनाला ज्यावेळेला मोह झाला त्यावेळेला भगवान परमात्मेनं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जे महाभारत सांगितलं, त्या महाभारतात 18 पर्व, त्या 18 पर्वापैकी एक भीष्म पर्व, आणि ते भीष्म पर्वातले 700 श्लोक म्हणजे गीता. हे भीष्म पर्वी संगती सांगीजे, ते गीता. आणि ती गीता श्रवण करतात का? म्हणले हो. मग तयाचा हरिक वाटे देवा, आणि धन्य माता पिता तयाची. भागवत शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला जे सांगितलं त्याला काय म्हणतात सजनाव? भागवत म्हणतात. चांगली गोष्ट. आता उद्या नेमकं 22 तारखेचा रामप्रभूचा जन्म सोहळा मोठा, बरोबर आहे का नाही? रामप्रभूचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा भव्य सोहळा. आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं परवापासून म्हणजे 15 तारखेपासून मोठा सोहळा, अयोध्यापती श्रीराम प्रभूची कथा आम्ही झी टॉकीजवर दाखवणार आहोत. भव्य दिव्य सोहळ्यातली कथा. आजपासून शूटिंग त्याची सुरू झाली, परवापासून लगेच ते आपल्याला बघायला मिळेल. झी टॉकीजवर 7:30 ते 9:30 11 दिवस रोज आपल्याला बघायला मिळणार अशी भव्य श्रीरामाची कथा आहे महाराज. अतिशय सुंदर. आता ती शूट चालू असल्यामुळे मला यायला उशीर झाला नेमका. माझ्याकडे लक्ष द्या. गीता भागवत जे श्रवण करतात आणि अखंड चिंतन विठोबाचं करतात, लक्षात यायला लागले का बोलणं माझं? तयाचा हरिक वाटे देवा. कसं आहे? 3 चरण झाले, बरोबर आहे का नाही? धन्य माता पिता तयाची. ह्याच्यावर एक मुद्दा सांगतो आणि पूर्णत्वाकडे जाऊ. म्हणजे कसं आहे, माणसं मी आंबट होणार नाही. म्हणजे आपलं कसं असतं, वेळेच्या आत मोकळ केलेलं बी बरं असतं, बरोबर आहे का नाही? हा, आता उग प्रसन्न बसलेत. कुणाच्या चेहऱ्यावर नाराजी नाही, कुणाच्या चेहऱ्यावर उदासीनता नाही, भोकीचा वानवाळा नाही, रूपीचा वानवाळा नाही. काही दिसायला लागले कसं काहीच नाही. उग नुसती माणसं खालीवर बघायला लागली तर नाही सांगायचं. हा, इकडे लक्ष द्या. आणि माझं कसं आहे, अर्धून गाव गोळा करतोय, त्याच्यामुळे ती निष्ठी अशी बघते, तैनात असते. मी इकडे तिकडे जाऊच देत नाही, मोहवजनात असते. गरीबी महाराज लोक कोणी आले ना बायको चहा प्यायला, बायकोला त्या कर ती मला नसते करेल, त्याला हॉटेलमध्ये मी भेट नाही. नाही आपल्या लक्षात द्यायला लागलं का नाही? असं वजनात काम जिथल्या तिथं असते, दिलाही नाही. लक्ष इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे लक्षात येईल. लईच अवघड झालं मला. काळ असा बदललाय, जमाना एवढा बदललाय. आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही आणि सगळं बदलून गेलेलं सगळं. काय नाही, विमानात बसलो आम्ही दोघं. विमानात बायकोन मी विमानात बसलो आणि पुढे गेले मला म्हणते माय साईडला घ्या. मी का मला मळमळ व्हायला मिळता कशातच कशाला नाही मला. काय सांग, मुंबईला घेऊन गेलो तिला, मुंबईला फिरायला. आणि ती धबधबा आणि ती लोणावळ्याचं कसं वातावरण आहे. काय म्हणली, इथं धुणं आणले खळखळ निघत धुणं जागा आहे होय लोणावळा. काय करावा, काय नाही.
ना काही का असे हसते असं ना मोकळ्या मला गावात चमकन मरावं लागेल काय सांगता येत नाही गप्पून चमकत फ्रेश राजा माझं तर असं मरा मैं मस्ती केली जीता मी माझ्या आनंदात असतो नेहमी मी आयुष्यावर नाराज कधीच झालं नाही व्हायचं ते होणारच आहे काय नाराज होत असं काय नाराज होत सांगा बरं जे व्हायचंय ती आपल्या काही बदल होणार आहे का काय होणार आहे का काहीच नाही मग थोबड आंबट का करायचं नाही लक्ष द्यायला लागलंय का नाही जे व्हायचंय ती होणारच माझा इकडे लक्ष द्या महिलांना होणार ते होती प्रारंभ द्यायची त्याच्यात काय बदल आहे का सांगा जी होईल ती होऊन जाऊ द्या चला इकडे लक्ष द्या आयुष्यावर थोडं बी माय नाराज होऊ नका जाता जाता एक दोन सूचना थांबलेले नाराजच होऊ नका काहीच करू नका काय मस्त राहू फ्रेश आहे मी माझ्या आयुष्यात अजून एक मारा नाराज नाही पण लग्न असतो का कवा मी फ्रेश आहे मी कवा बघा मला काय नाही प्रसन्न असतो मी आयुष्य का नाराज होईल सांग तर बरं मरण आल्यावर चुकणार आहे का चुकणार आहे का नाही मग आंबट का होईल काहीच होत नाही जसं जसं लिहिलेलं आहे तसं तसं होत राहणार आहे आपलं फक्त बघत राहायचं कळायला लागले का हा आता इकडे बघा चला जाऊ द्या विषय सोडून द्या बघा ती लांबच जाईल त्याची काही घेण देणे आपल्याला आपला मुद्दा एवढाच आहे धन्य माता पिता तयाची